तर अहिल्यानगरमध्ये अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगलेली आहे। नगरमध्ये घोडा कोणताही असो पण त्याची लगाम विखेंच्या हाती असते असं सत्तारांनी म्हटलेलं आहे। तर अब्दुल सत्तार म्हणजे मुलूक मैदानी तोफ आहे असं राधाकृष्ण विखेंनी म्हणत अब्दुल सत्तारांची स्तुती केली। अब्दुल सत्तार दिलदार मित्र, माझ्या अडचणीत बरोबर राहिलेले आहेत असं देखील विखेंनी म्हटलं। या नगर अहिल्यानगरचा घोडा कोणताही असो पण लगाम विखे पाटलाच्या हातामध्ये असते। नगर जिल्ह्यामधल्या अहिल्यानगर जिल्हा आता नावं इतके बदलू लागले शहराचे की मला तो आठवण बी राहत नाही की मी औरंगाबादचा आहे का संभाजीनगरचा आहे, आणि नाव बदलण्याचं काम यांच्या छातीवर आहे। आज आमचे मित्र सत्तारबाई उपस्थित आहेत। सत्तारबाई म्हणजे मुलूक मैदानी तोफ आहे। एकदा तोफ सुटली का काय मागे येते परत थांबत नाही ती। मी बऱ्याच वेळा सत्तारबाईच्या मी म्हणजे रागाला विश्वास सुद्धा खाल्लेला आहे त्यावेळेला ऐकून घेतो मी म्हणजे जरा तर मन मोकळं झालं म्हणजे शिवाय खाण्यामध्ये सत्तारबाईचं मन मोकळं करणं एक अशी दिलदारी आहे माणसामध्ये। एक चांगला मित्र गेला 25 वर्ष सगळ्या अडचणीमध्ये सगळ्या प्रवासात बरोबर राहिले। आज ते उपस्थित झाले, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। तर मी मुख्यमंत्री झाल्यावर काही जणांना पोटदुखी झाली होती असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। पोटदुखी झाल्यानं त्यांच्यासाठी आपला दवाखाना सुरू केला तरी त्यांना काही फरक पडला नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला। काही लोकांना मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे। त्यांची पोटदुखी काही जात नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी बाळा ठाकरे आपला दवाखाना मी मोफत काढलाय तरी सुद्धा पोटदुखी जात नाही। आता तुम्ही त्यांना जमाल गोटा द्या। अरे झोपता उठता एकनाथ शिंदे, स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे का? एका सर्वसाधारण घरातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला पचनी पडत नाही? कल्याण डोंबिवलीत आपल्याकडे एक से बढ़कर एक खेळाडू असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। श्रीकांत शिंदेंची टीम ऑलराऊंडर असून आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला। कल्याण डोंबिवलीत आता आपल्याकडे एक से एक बढ़कर बॅट्समन आहेत। धोनी आहे, विराज आहे, रोहित आहे, सूर्यकुमार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे, चौकार षटकार ठोकणारी आहे, विरोधकांची दांडी गुल करणारी आहे। आणि आता सचिन आलेला आहे। आता ही जी काही टीम आहे ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे।